रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यात मुख्यतः म्हणजे रक्तदानाचं देखील जे शिबिर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे। मी सध्या उपस्थित आहे मुंबई येथील नाना चौक येथे। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईकर आणि जे नागरिक आहेत ते रक्तदान करताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हणत जे आहे ते रक्तदान करण्यात यावं आणि विशेषतः एका रक्तदानातून एखाद्याला नवजीवन मिळू शकते हीच भावना या उपक्रमातून राबवलेला आहे। हे रक्तदान अगदी 9 एप्रिल पासून म्हणजे आजच अगदी सकाळपासूनच जे आहे ती सुरुवात झालेली आहे। अगदी आतापर्यंत 300 ते 400 जणांनी जे आहे ते रक्तदान केलेलं आहे। रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हणत अनेक नागरिक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी रक्तदान करताना पाहायला मिळतात। आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक अभिषेक जी देखील आहेत। सर काय सांगाल, कार्यक्रमाचं जे आहे तर वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आमचा एकच उद्देश होता की आनंद सरांचा 31वा वाढदिवस होता आणि त्यांच्यासाठी आम्हाला भव्य कार्यक्रम करण्याचा होता। कारण त्यांचं जे विजन होतं की गरिबांना जास्तीत जास्त फायदा कसा आपण देऊ शकणार आणि गरिबांसाठी काय करू शकतो आपण ह्याचं, तर त्यांनी सांगितलं की आपण मोठं एक रक्तदान शिबिर आयोजित करायचं, ते पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून, ज्यांनी की लोकांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं डायरेक्ट ब्लड भेटू शकतात। आणि आज तुम्ही पाहू शकता की रोडपर्यंत केनेडी ब्रिजची लाईनही क्रॉस झालेली आहेत। आता हे 300-400 लोकांनी ब्लड दिलं आणि तरी पण 1000 लोक बाहेर उभे आहेत, रांगेत उभे आहेत। आणि हे मला वाटते संध्याकाळपर्यंत आम्ही 3-4 हजार रक्तदान कंप्लीट करणार संध्याकाळपर्यंत। आणि मोस्टली हे आनंद सरांना सगळ्यात मोठे खुशी होणार की आपण हे जेवढे पण आहे ते नायर हॉस्पिटल झालं, जे हॉस्पिटल झालं आणि रेड क्रॉस सोसायटीसारख्या लोकांना आपण ब्लड जास्तीत जास्त गरिबांपर्यंत पोहोचू शकतो, हीच त्यांना सगळ्यात मोठी भावना आहे। अगदी रक्तदानाच्या मोठ्या संख्येने अगदी सकाळपासूनच लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। कशा प्रकारे असणार आहे नियोजन? आता नियोजन असं आहे की जेवढे पण ज्याची कॅपॅसिटी होती, हॉलची कॅपॅसिटी होती, खाटांची कॅपॅसिटी होती, आणि आम्हाला जो प्रतिसाद भेटला आहे की ऑलमोस्ट आम्ही एवढा विचार नाही केलेला की एवढे लोक येणार, पण आत्तापर्यंतच आम्ही 400चा आकडा क्रॉस करून टाकला आहे 2 तासामध्येच। आणि सकाळी 6 वाजल्यापासून रांग लागलेली होती इकडे, 6 वाजल्यापासूनच रांग लागलेली होती इकडे। आणि पुढे असं वाटते की भरपूर आम्ही रक्तदान हे जमा करून त्यांच्या बड्डेला सगळ्यात मोठी हे देणार। नक्कीच आपण पाहू शकतो वाढदिवसानिमित्त जे आहे ते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। अगदी यंगस्टार कमिटीच्या पुढाकाराने आणि त्याचबरोबर सर जे रुग्णालय तसेच रेड क्रॉस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने जे आहे तो हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो राबवण्यात आलेला आहे। विशेषतः रक्तदान श्रेष्ठदान म्हणत सर्वच मुंबईकर जे आहे ते आपल्याला रक्तदान करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह श्रीकृष्णावटी, न्यूज 18 मराठी।